नमस्कार मंडळी, मी सान्वी शिरवडकर. 5-6 दिवस झाले पाऊस इतकं धोधो पडता आणि त्याच्यामुळे सूर्य पण दिसणार नाही. मी गेले बकऱ्याचं मटण आणू, त्याची रेसिपी तुमका दाखवते हा. मम्मीकडे मटण देऊन मी हे कढीपत्तो काढून घेतलं. तवसर मम्मीन मटण धुवून घेतलंय. सगळ्यात आधी मटण 2 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा. ह्या अर्धा किलो मटण हा. या धुतलेल्या मटणात आपण अर्धा चमचो हळद, आपलो मालवणी अरोमाचा मालवणी स्पेशल मसालो 1.5 चमचो, साधारण 2 चमचे आला लसूण कोथिंबीर पेस्ट, 1 चमचो मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया. या सगळं मिश्रण मिक्स करूया आणि 20 मिनिटांसाठी मुरत ठेवूया. ह्यो मालवणी अरोमाचो मालवणी मसालो वापरल्यावर तुमका शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणात दुसरो खयचोच मसालो वापरूचो लागणार नाही. म्हणजेच मटन मसालो, चिकन मसालो, गरम मसालो, धना जिरा पावडर वापरूची गरजच नाही. माका सांगा, आपली जुनी माणसा जेवण बनवताना मालवणी मसाल्याशिवाय दुसरे खयचे पदार्थ टाकत होते काय? नाही ना. मग आपण आताच या सगळ्या ॲडव्हर्टाईज बघून करूक लागलो. आता आपण लाकडी घाण्यावरचं तेल फोडणीसाठी घेऊया. आता या तापलेल्या तेलात कांदो मस्त बदामी होईसर भाजून घेऊया आणि त्याच्यात कढीपत्तो, टोमॅटो मस्त परतवून घेऊया. आता आपण ह्याच्यात अर्धा चमचो हळद, 1 चमचो आलं लसूण पेस्ट आणि आपलो मालवणी अरोमाचो मालवणी स्पेशल मसालो 1.5 चमचो टाकून घेऊया. आपल्या मसाल्यात गरम मसाल्याचं प्रमाण खूप चांगला असल्यामुळे फोडणीचा वास खूप मस्त दरवळलो हा. आता आपण या फोडणीत मगाशी मुरत ठेवलेला मटण ह्याच्यात टाकून घेऊया आणि चांगला परतवून घेऊया. आता याच्यात थोडंसं पाणी घालूया, चवीपुरता मीठ घालूया आणि वाफेवर 20 मिनिटं शिजवत ठेवूया. मटण जून हा की कोवळा याच्यावर त्याचा शिजण्याचा वेळ कमी जास्त होऊ शकता. मटण आता शिजला असं वाटतं आणि वास पण एकदम भारी इलो. आता बघूया आता शिजला की नाही. मटण चांगलं शिजलं याची खात्री करून आपण त्याच्यात मालवणी कांदा खोबऱ्याचा भाजका वाटप टाकून घेऊया. आता आपला वाटप आणि मटण मस्त शिजला. आपण त्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया. मटण 1 नंबर झालेला असा. आता आपण मालवणी अरोमाच्या वडापिठात वडे बनवून घेऊया. ह्या मालवणी अरोमाचा भाजणी वडापीठ. ह्या पिठात फक्त तुमका चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आणि कोमट पाण्यात मऊ मळून घ्यायचा. आपला वडापीठ आता मस्त मऊ मळून झालेला असा. आता आपण तेली ऑइल प्रोडक्ट्सचा तेल तव्यात तापत ठेवूया. मऊ मळलेल्या पिठाचे गोळे करून केळीच्या पानावर वडे थापून घेऊया.
वडे खूप जाड पण थापायचे नाही आणि पुरीसारखे पातळ पण थापायचे नाही। आता हे व्यवस्थित थापलेलं वडो सावकाश तेलात सोडूया। वडो तेलात सोडल्यावर त्याच्या मध्यभागी दाबल्यास तो एकदम टुम्म फुगता। बघा वडो किती मस्त टुमटुमीत फुगला। आणि माझ्या मम्मीची एक टीप वडो तळताना फुगल्यावर एकदाच पलटायचं, म्हणजे त्याच्यात तेल राहणार नाही। मालवणी अरोमाचे मसाले, वडापीठ आणि इतर पदार्थ जर तुमका हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा। वडे मी सांगितलेल्या पद्धतीने तळल्यामुळे हे बघा वड्यात अजिबात तेल राहिला नाही। आता हे मटण आणि वडे एकदम मस्त तयार झालेले आहेत आणि माझ्या पोटात तर लय कळकळला, त्यामुळे मी आता जाते आडू हात मारू। माका माहिती ह्यो सुद्धा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असतलो, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या मालवणी फॅमिली या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।